ऋषिकेश कांबळे सर, या परिवर्तनाचे साहित्य संमेलनाचे संयोजक प्राध्यापक समाधान रविवार सर, आदरणीय सूर्यकांत लाडे मॅडम आणि सन्माननीय विचार मंच आणि अपर सर, या साहित्य संमेलनामध्ये मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार ने सन्मानित केलं। मी पीएचडी साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिष्कृत भारत आणि मुक्तीमधील वैचारिक निबंधाचा अभ्यास हा विषय मी पीएचडी साठी घेतला आणि पीएचडी पूर्ण केली आणि त्याच्यानंतर मग मला बाबासाहेबांना परत सांगता आलं। मग मी समीक्षा ग्रंथ लिहायला लागली, म्हणजे बाकीचे कथा कादंबऱ्या कविता लिहितात, पण मी कथा कादंबऱ्या लिहिते आणि फक्त समीक्षा ग्रंथच लिहिते। वैचारिक निबंधाची परिक्रमा यामध्ये डॉक्टर बाबासाहेब वैचारिक निबंधकार कसे होते ते मी सिद्ध केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विश्व त्यांचे विचार म्हणजे देश विदेश पातळीवर किती महत्त्वाचे आहेत ते सांगितलं आणि एक अत्तदीपोभवासारखा चरित्र ग्रंथ सुद्धा लिहिलं, जो बुद्धकालीन ज्या भिक्षुणी होऊन गेल्या, ज्यांनी महत्त्वपद प्राप्त केलं अशा भिक्षुणीवर अत्तदीपोभवांनी चरित्र ग्रंथ लिहिलं। कारण मी त्या रूपाबोधी किंवा अजून काही लेखकांचे चरित्र ग्रंथ वाचले, मला त्याच्यामध्ये खूप अपूर्ण माहिती मिळाली, पूर्ण माहिती मिळाली नाही। मग अत्तदीपोभवांनी पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये त्यांच्याविषयी खूप म्हणजे जास्त प्रमाणामध्ये माहिती दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र लेखनाचे चिंतन यामध्ये बाबासाहेबांचे सर्वच विचार आले, म्हणजे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक सगळे विचारांचा मी आढावा घेतलेला आहे। आणि गोंडवाना विद्यापीठामध्ये मी मराठीच्या बोर्डामध्ये असल्यामुळे विचारधारा हे मी बीएच्या विद्यार्थ्यांसाठी मी ते संपादन केलेलं पुस्तक आहे। आमचं विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठामध्ये मी राष्ट्रीय सेवा योजनेची चंद्रपूर जिल्ह्याची जिल्हा समन्वयक आहे आणि मी माझ्या महाविद्यालयात असताना मला महाराष्ट्र शिक्षणाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे। कोविडच्या काळामध्ये आम्ही खूप काम केलं, आमच्या विद्यापीठाला सर्वात सक्सेस स्टोरी देणारं विद्यापीठ म्हणून महाराष्ट्रात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यानिमित्ताने मला सुद्धा कोविडबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे। सरांनी एमएसचा उल्लेख केला म्हणून मी पण मागच्या 6 वर्षापासून गोंडवाना विद्यापीठामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची जिल्हा समन्वयक आहे आणि म्हणूनच मी ते बाबासाहेबांच्या लेखनाकडे वळण्यासाठी किंवा त्यांचे विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेखनाच्या माध्यमातून मला प्रकारचं खूप सहकार्य मिळालं आणि ती ऊर्जाभूमी आहे, म्हणजे आम्हाला तिथून ऊर्जा मिळते आणि म्हणूनच मी हे लिखाण करू शकले। म्हणून माझ्या महाविद्यालयाच्या सर्व सहकार्यांचे मी आभार मानते आणि आपणा सर्वांचे आभार मानते। खास करून मी डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर आणि प्राध्यापक समाधान रविवार सर यांचे मी विशेष आभार मानते, कारण त्यांनी मला हा जीवन गौरव पुरस्कार दिला आणि तो सुद्धा या मराठवाड्यामध्ये क्रांतीभूमी जिथे बाबासाहेबांचे सर्वाधिक शैक्षणिक संस्था आहे अशा ठिकाणी मला हा पुरस्कार मिळाला। त्यामुळे मी सर्वांचे आभार मानते आणि इथेच थांबते।